नमस्कार मित्रांनो, आत्ता आम्ही आलेलो आहोत बैजनाथ मंदिर. हे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील एक अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक शिवमंदिर आहे. या मंदिराविषयी माहिती थोडक्यात अशी आहे की हे मंदिर इसवी सन 1204मध्ये आहूक आणि मानूक नावाच्या दोन स्थानिक व्यापारी भावांनी बांधले होते. वैद्यनाथ रूप या मंदिरात भगवान शिवाची पूजा वैद्यनाथ म्हणजे वैद्यांचा देव किंवा उपचारांचे दैवत म्हणून केले जाते. असे मानले जाते की येथील दर्शनाने आजार आणि दुःख दूर होतात. आता या ठिकाणी आम्ही पोहोचतोय आणि एक पौराणिक कथा आहे. या कथेनुसार लंकेचा राजा म्हणजे रावण याने याच ठिकाणी भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली होती आणि आपले शीर अर्पण केले होते. त्यामुळे येथे दसऱ्याला रावणाचे दहन केले जात नाही. अशी ही पवित्र स्थळ, पवित्र जागा आहे. मित्रांनो, आता आपण शंकरजीच्या दर्शनासाठी जात आहोत. एक अतिशय उत्कृष्ट वास्तुकलेचं हे एक उदाहरण आहे. मंदिराच्या दगडी भिंतीवर आणि खांबांवर हिंदू देवी देवतांचे अतिशय सुंदर आणि आकर्षक शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या मुख्य मंडपात दोन मोठे आपण पाहू शकताय शिलालेख आहेत, जे शारदा आणि टाकरी लिपीत म्हणजे संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं आहे, आपण पाहू शकताय. तर मित्रांनो, हे मंदिर धौलाधार पर्वतरांगांच्या भव्य पार्श्वभूमीवर आणि बिनवा नदीच्या काठावर बसलेले आहे. आपण पाहू शकता हे बाजूला एक नदी आहे. येथील शांत आणि हिरवागार परिसर आपण पाहू शकता. समोर हिमालयाचा बर्फाच्छादित डोंगर पर्यटकांना आणि भक्तांना मन शांती देतो. हे ठिकाण पालमपूरपासून. तर मित्रांनो, या ठिकाणावरून आम्ही निघाल्यानंतर चामुंडा मातेच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. चामुंडा माता हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात बनर नदीच्या काठावर वसलेले श्री चामुंडा देवी मंदिर या ठिकाणी आत्ता आम्ही पोचलेलो आहोत. आणि 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ हे आहे. धर्मशालेपासून जवळ आणि नंदिकेश्वर धामपासून अगदी जवळच आहे. कारण हे माता शक्ती आणि भगवान शिव या दोघांचे निवासस्थान मानले जाते. याच ठिकाणी हे मंदिर आहे. पौराणिक कथा अशी आहे, दुर्गा सप्तशती आणि पौराणिक कथानुसार या मंदिराचा इतिहास चंड आणि मुंड नावाच्या दोन बलाढ्य राक्षसांच्या विनाशाशी जोडलेला आहे. शुंभ आणि निशुंभ या असुर राजांचे चंड आणि मुंड हे दोन सेनापती होते. त्यांनी तिन्ही लोकात हाहाकार माजवला होता. हेच ते ठिकाण चामुंडा देवीचं आणि याच ठिकाणी त्या राक्षसांचा विनाश केला होता. आपण पाहू शकताय चामुंडा मातेच्या मंदिरामध्ये आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत. जय चामुंडा माता की जय हो. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.